नमस्कार मंडळी, मी अमोल पुन्हा एकदा आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, मार्गशीर्ष महिना सुरू होता आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काहींच्या घरोघरी मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवार घट पूजन केलं जातं। तर मित्रांनो, आमच्या भाटलेवाडीमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे। या ठिकाणी 4 गुरुवार देवीची विधिवत पूजा होते, त्यानंतर सायंकाळी आरती, भजन आणि गरबा असे कार्यक्रम असतात। तर 4थ्या गुरुवारी मित्रांनो मोठा उत्सव साजरा केला जातो। तर मग देवीला अभिषेक होतो, त्यानंतर आरती होते, त्यानंतर महाप्रसाद असतो। गावातील पंचक्रोशीतील भाविक भक्त या महाप्रसादाचा लाभ देखील घेतात आणि मग सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि रात्री गरबा डान्स वगैरे असतो। तर अशा प्रकारे दरवर्षी आमचा हा मार्गशीर्ष उत्सव संपन्न होत असतो। तर या वर्षीचा देखील मार्गशीर्ष उत्सव कसा साजरा होईल हे तुम्हाला या ब्लॉगमधून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, चला आता जाऊया आपण महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आणि त्या ठिकाणचा कार्यक्रम तुम्हाला दाखवतो। चला, तुम्ही देखील महालक्ष्मीचं दर्शन घ्या, निघूया। तर मित्रांनो, आपण आलो आता मंदिराकडे आणि इकडे मुलांनी रात्रभर सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। कालपासूनच या उत्सवाची सर्व तयारी चाललेली आहे आणि आता आपण मंदिरात जाणार आहोत। तुम्ही बघू शकता इकडे सुंदर तयारी झालेली आहे। महालक्ष्मीचा मार्गशीर्ष उत्सव आज साजरा होतोय आणि या ठिकाणी अभिषेक वगैरे चालू आहे। देवीला साडी नेसवली जाते आणि या उत्सवासाठी वाडीतील सर्व ग्रामस्थ आहेत, त्यानंतर मुंबईकर मंडळी आवर्जून उपस्थित असतात आणि त्यानंतर आमचं महिला मंडळ या सर्वांच्या सहकार्यातून हा उत्सव दरवर्षी साजरा होत असतो। तर तुम्ही देखील पहा कसा उत्सव साजरा होईल तो। इकडे आता चहा प्यायला मस्तपैकी गरम चहा। मुंबईकर आलेत बघा उत्सवाला, भरपूर जण आलेत मुंबईतून। यानंतर आरती वगैरे होईल देवीची आणि मग महाप्रसाद असेल। हे आमचे भावी गावकर आहेत का, ते बघा, हे बघा, हे पण मुंबईकर आहेत। राकेश काका नमस्कार, अमोल साहेब। आणि हे दरवर्षी येतात उत्सवाला आवर्जून। बरीच मंडळी आपली मुंबईकर मंडळी आलेली आहे उत्सवासाठी आणि आता देवीला साडी नेसवली जाते। तर मित्रांनो, इकडे महाप्रसादाची तयारी चाललेली आहे। आमचं महालक्ष्मी महिला मंडळ दरवर्षी या महाप्रसादासाठी खूप मेहनत असते त्यांची। इकडे पाहू शकता तुम्ही, इकडे सर्वजण काम करतायत। अभिषेक वगैरे झाला, आता आरती चालू होते। सर्वांनी आरती, देवीची आरती या।
महाप्रसाद सुरू केला आहे आणि आपला मित्र सुदेश आला आहे. तुमच्या मदतीला वेळोवेळी महत्त्वाचं सहकार्य आम्हाला असतं. सुदेश पाटील आणि इकडे सर्व भाविक भक्त महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. अजून गर्दी वाढेल कारण दरवर्षी अनेक भाविक भक्त पंचक्रोशीतून या महाप्रसादाला येत असतात आणि देवीचं दर्शन देखील घेत असतात. तर अशाच प्रकारे हा महाप्रसाद सुरू राहणार आहे. आणि हे मुंबईकर मुंबईचे आत्ताकडे जातो. कसं काय चाललंय कोकणवारी बरं आहे ना? सावंत काका या बसा बसा या. तर मंडळी नमस्कार. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये मार्गशीर्ष उत्सव संपन्न होतोय. सकाळपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी देवीचा अभिषेक झाला, त्यानंतर आरती, त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम देखील संपन्न झालेला आहे. आणि हे 24वे वर्ष आहे आणि आपला मित्र सुदेश पाटील देखील या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी झाला होता. सुदेश, कसा वाटला तुला आमचा हा उत्सव? अमोल, धन्यवाद. सर्वप्रथम तुमचं 24वे वर्ष या ठिकाणी तुम्ही साजरं केलं. आज 2024मध्ये महाप्रसाद सालाबादप्रमाणे 24वे वर्ष या ठिकाणी अनेक भाविक या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेतात. म्हणजे जवळजवळ 2500 लोक मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले. कारण मी सुद्धा दरवर्षी तुमच्या या महाप्रसादाला देवीकडे येतो आणि 2500 लोक दरवर्षी आपल्याकडे या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात. आणि अतिशय सुंदर असं नियोजन भाटलेवाडी महालक्ष्मी मंडळाने केलेलं आहे. दरवर्षी सुद्धा ते करतात. अतिशय सुंदर असं नियोजन मी बघितलं. पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, लोकांनी आल्या लगेच त्यांना बसण्यासाठी लगेच व्यवस्था आणि लगेच त्यांचं त्या ठिकाणी जेवणाला त्यांना सुरुवात केली जाते. पंगत अतिशय सुंदर असं नियोजन. खरोखर मी तुमचे आभार मानतो. कारण असं नियोजन करणे म्हणजे एकत्रपणा, आपल्या वाडीचा असलेला एकत्रपणा आपण सर्व लोकांना दाखवून देतो. आणि आई महालक्ष्मीची तुमच्यावर नक्कीच कृपा आहे आणि त्याचा आशीर्वाद घेऊनच तुम्ही हे सहकार्य एकत्रपणे करता हा उत्सव. याबद्दल तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि खरोखर याच्या पुढे सुद्धा असाच एकोप्याने तुमचा उत्सव साजरा होऊन दे. महाप्रसादाचा लाभ अनेक लोकांना याचा घेता येऊन दे, एवढीच मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या मंडळाला धन्यवाद देतो. आणि मित्रांनो, हे 24वे वर्ष आहे. पुढच्या वर्षी 25वे वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष असणार आहे आणि ते वर्ष अतिशय धूमधडाक्यात आणखी उत्साह देखील साजरं होणार. आणि यावर्षी आमच्या महालक्ष्मी क्रिकेट क्लबने देखील नाईट अंडरम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं पहिलंच पर्व असणार आणि उद्यापासून ही स्पर्धा सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, ती पण स्पर्धा बघायला तुम्ही या
तर हा आमचा उत्सव तुम्हाला कसा वाटला याची कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. महालक्ष्मी माते की जय.